माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। या दिवशी नागाची पूजा करण्याची प्रथा आहे। तर इथे आमची सकाळी देवाची पूजा करून झालेली आहे। वाटीमध्ये इथे दूध आणि लायांचा प्रसाद केलेला आहे। गुळ खोबरंही तुम्ही पाहू शकता ठेवलेलं आहे आणि नागोबाची सुंदर अशी पूजा करून इथे झालेली आहे। मी पण आता इथे नागोबाची पूजा करून घेणार आहे। या दिवशी नागाची पूजा केल्याने सर्पभय आणि विषबाधा टळते असे मानले जाते। भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित बाहेर आले तो दिवस सुद्धा श्रावण शुद्ध पंचमीचाच होता। नागोबाला नैवेद्य दाखवण्यासाठी अळूची भाजी केलेली आहे, दहीभात आहे आणि पातोळ्या केलेल्या आहेत। पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर बाहेर पाऊस सुद्धा खूपच पडत आहे, तुम्ही पाहू शकता। सकाळपासून नागोबाची पूजा, त्याच्यासाठी नैवेद्य करणे आणि आता वेळ झाली आहे नागोबाला जंगलात नेऊन सोडायची। तर फायनली आता आम्ही नागोबाला जंगलामध्ये नेऊन सोडत आहोत। इथे जी आता ही अळूची पानं दिसत आहेत त्याच्यामध्ये आता आम्ही नागोबाला इथे सोडणार आहोत। तर अशा छान प्रकारे आज नागपंचमीचा हा सण आमचा साजरा झाला। तुम्हाला कसा वाटला हा माझा नागपंचमीचा व्लॉग? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया आता माझ्या पुढच्या नवीन व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।